सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की 8 मार्चला महाशिवरात्री आहे. सो आज आपण महाशिवरात्रीबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत. मला माहिती आहे सगळी लोक म्हणतात की ताई पूजा उपाय सांगा, पण त्या अगोदर आपण थोडीशी माहिती बघूया. तर बघा, माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र असे म्हणतात. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. म्हणजे 12ही महिने शिवरात्री असते, पण ही आपण जी आहे ती महाशिवरात्र का म्हणतात हे आपण बघणार आहोत. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा मोठा महिमा किंवा महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सगळे उपवास करतो, पूजा करतो, व्रत करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण तो उपवास किंवा आपलं व्रत संपवतो. महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. 2 कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. ज्या वेळेला समुद्रमंथन झाले त्यावेळी सृष्टीशी निगडीत सारे महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली, परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून विष देखील बाहेर पडले. ह्या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करायची ताकद फक्त भगवान शिवशंकरांमध्ये होती. त्यामुळे शिवशंकरांनी हे विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवशंकरांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवशंकरांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि संपूर्ण सृष्टी वाचली, म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे नाव पडले. बघा, शिवशंकरांच्या अंगाला जो दाह होत होता त्यामुळे असं म्हणतात की भगवान शिवशंकरांनी ह्या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते, असं शिवपुराणामध्ये म्हटलेलं आहे. तर अजून एक कथा शिवपुराणामध्ये आहे, ती म्हणजे एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचं चरितार्थ चालवत असे. एक रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड नेमके बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरिण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरिण त्याला म्हणाले की मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळेच म्हणू लागले, ह्याला नको मला मार, ह्याला नको मला मार, इतरांना तू सोडून दे. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्यांनी त्या कुटुंबाला निघून जाऊन दिले आणि त्यानंतर त्याने शिकार करणे बंद केले किंवा सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपास घडला, त्याची पूजा झाली आणि व्रत झाले, त्यामुळे तो पावन झाला. तर बेलाला महाशिवरात्री दिवशी का महत्त्व आहे ते पण आपण ह्या कथेमध्ये बघितलेलं आहे. तर अशा या 2 कथा आपल्याला बघायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात किंवा वाचायला मिळतात. कथा कुठली पण असो, पण महाशिवरात्रीला किती महत्त्व आहे हे आपण बघितलेलं आहे. तर आपण महाशिवरात्रीला 108 बेल वाहून शिवनामावली जर म्हटली तर त्याचा खूप फायदा तुम्हाला मिळतो. आपण महाशिवरात्रीच्या दिवशी बेल, धोत्र्याची फुलं, पांढरी फुलं हे शिवलिंगाला आपण वाहतो आणि हे वाहण्याची परंपरा आहे. त्यामुळे आपल्याला शिवकृपा प्राप्त होते. तर बघा, ह्या दोन्ही कथा खूप परमपावन आणि खूप पवित्र आहेत. तुम्ही जर या कथांपैकी कुठलीही कथा महाशिवरात्रीच्या दिवशी वाचली तर असं म्हणतात की आपली सगळी पापे नष्ट होतात. तर हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.